नमस्कार, मैं हूं परशुराम पाल। आप देख रहे हैं पूजा टीवी 24। आज की खास खबर। मालूम हो कि भिवंडी कल्याण बाईपास मुंबई नासिक नेशनल महामार्ग पर 2 से 3 किलोमीटर ट्रैफिक के चलते 3 घंटे तक गाड़ियों की लंबी कतारें देखने को मिली। आपको बता दें कि यह दृश्य आज 12 फरवरी का है, परंतु इसी तरह से प्रतिदिन मुंबई नासिक नेशनल महामार्ग पर ट्रैफिक की वजह से घंटों तक गाड़ियों की लंबी कतारें देखने को मिलती है, जिसकी वजह से लोगों को घंटों ट्रैफिक की समस्या से जूझना पड़ता है। वहीं एम्बुलेंस, फायर ब्रिगेड के अलावा स्कूल के बस जैसे अति आवश्यक सेवाएं भी इस प्रकार की ट्रैफिक की समस्या का सामना करना पड़ता है। मिली जानकारी के अनुसार ट्रैफिक की मुख्य वजह इस रोड पर कई सालों से 2 से 3 ओवर ब्रिज का निर्माण चल रहा है। साथ ही इस रोड पर आरसीसी व कंक्रीट का काम चल रहा है, जिसकी वजह से गाड़ियों की रफ्तार कम हो जाती है। साथ ही 5 लेन वाला यह मुंबई नासिक नेशनल महामार्ग पर आगे चलकर 2 लेन हो जाता है, जिसकी वजह से हैवी व्हीकल गाड़ी की गति कम होने की वजह से घंटों ट्रैफिक की समस्या उत्पन्न होती है। इस समस्या से निपटने के लिए भिवंडी कल्याण बाईपास ट्रैफिक पुलिस को काफ़ी मशक्कत करनी पड़ती है। बहरहाल इसी समस्या को लेकर भिवंडी कल्याण बाईपास के ट्रैफिक पुलिस इंचार्ज श्री यादव साहब ने क्या बताया, सुनिए इस खास रिपोर्ट में। जर वाहतूक कोंडीचा फटका या ठिकाणी वारंवार पाहायला मिळतो, काय कारण? आता आपण स्वतःही बघता, इथे नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या इथपर्यंत 6 लेन 5 लेन आहेत. 4 लेन मुख्य रस्ता, 1 लेन सर्व्हिस रोड आणि हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे याच्यावरती खूप जादा वाहतूक असते. नेहमीच हा रस्ता पूर्ण ट्रॅफिकने फुल असतो. याच्यामध्ये हेवी व्हेकल्स असतात. समृद्धी मार्ग आता झाला आहे, त्याच्यामुळे आणखी तिथे ट्रॅफिकचा फ्लो वाढलेला आहे. ट्रॅफिकचा फ्लो इथं वाढलेला आहे. आता तुम्ही बघा हेवी व्हेकल्स, ह्या हेवी व्हेकल्सचं आता आपणही बघा, ट्रॅफिक बंद नाही आहे, वाहनं कंटिन्यू जात आहेत, परंतु 5 लेनचा रस्ता 2 लेनमध्ये रूपांतर झालेला आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्यांच्या गाड्यांचा जो फ्लो आहे तो आज सावकाश धीम्या गतीनेच जाणार. आणि याच्यामध्ये हेवी व्हेकल्स आहेत, यांचं एकदा मोशन तुटलं की त्यांना पुढे सरकायला जो वेळ लागतो तो जास्त वेळ लागतो. आणि पुढे रेल्वे ब्रिज आहे, तिथे तर एकदम 2च गाड्या जमतेम पास होतात. आणि इथे ज्या गाड्या हेवी व्हेकल्स आहेत, त्या व्हेकल्स जर बंद पडल्या त्यासाठी शासनाने आपल्याला क्रेन दिलेली आहे. परंतु ज्या गाड्यांचं 25 टनांपेक्षा जास्त लोड असतो त्या गाड्या आपल्या सरकारी याने काढता येत नाही. आम्ही मॅनेज करून प्रायव्हेट क्रेन भरून ते काढून घेतो, पण त्यासाठी वेळ लागतोच. गाडी बंद पडली, एक गाडी बंद पडली की हायवे स्टॉप होतो, त्याला पर्याय नाही, दुसरा पर्यायी मार्ग नाही आहे. कारण पाईपलाईनने जायचं म्हटलं तरी सुद्धा ब्लॉक होऊन जातो, शेवटी त्यांना उतरायचं तिथेच आहे. त्याच्यामुळे आणि हा जो वरती जाणारा चढ आहे, या चढामुळे ज्या हेवी व्हेकल्स आहेत, हेवी व्हेकलचा जो डिझेलचं लेवल आहे ते कमी होऊन मॅक्सिमम गाड्या, डिझेल कमी झाल्यामुळे, एअर निर्माण झाल्यामुळे मॅक्सिमम गाड्या बंद पडतात. आणि आपण त्या वाहतूकचं नियमन करण्यासाठी कंटिन्युअस आपले अंमलदार, वॉर्डन्स, मी स्वतःसुद्धा इथे हजर असतो. जेव्हा असं ट्रॅफिकचा फ्लो जरा कमी आपल्याला वाटलं काहीतरी प्रॉब्लेम आहे तर आम्ही लगेच अटेंड करतो. एव्हरी टाईम तर बीट मार्शल, वॉर्डन्स आणि अंमलदार पॉईंटला हजर असतात.